सांगोटे इलेव्हन सांगोटे टीमने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करायचा निर्णय त्याने स्वीकारला आणि आपले आमंत्रित केले पाय संघाला इथे मात्र फलंदाजीसाठी ही मॅच देखील 4 षटकांची असेल याची आपण नोंद घ्यायची. दोन ऑफिशियल बनचा पुन्हा आता सज्ज झालेत आणि आता आपण पाहू शकता आपली सलामी जोडी मैदानात दाखल झाली आहे. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये स्पर्धेसाठी दाखल झाला. बघा यानंतरची मॅच असेल उमे इलेव्हन कुंदे आणि जय माताजी टिटवाळा दोन्ही संघांनी रेडी राहायचं आणि इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं. येस विवेक इंटरबॅचेस आमने आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी इलेव्हन कुंदे या दोन्ही टीमने रेडी राहायचं. नाणेफेकीचा कौल केला जाईल आणि नेक्स्ट मॅच तुमची असेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम करून असता यार बॉलिंग ट्रॅक वरती राईट अँड ब्राउन द विकेट पहिला बॉल इनफिल्डच्या वर उडवला दोन क्षेत्ररक्षक चेंडू मागे पाठ मोरे भाग मिलका भाग ही परिस्थिती होती परंतु चेंडू थांबणार नाहीये. डीप बॅकवर्ड पॉइंट चेंडू फरार 4 धाबा चौकार. नागेशच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. 4 धावा आल्या. 4 धावेच्या साथीने स्वतःचं अकाउंट ओपन केलं गेलं बॅट्समन चैतूच्या माध्यमातून. चैतू आणि अभिजित ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज बाबेश राऊंड द विकेट. अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. आधीच्या बॉलवरती दाखवला होता क्रिकेटचा क्लास तर या बॉलवरती ताकद दाखवत असताना बॉलला सरळ पाठवून दिलाय. व्हाईट स्लॉग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावा षटकार. आपण यायचं संपर्क साधा. गुरवली संघाला बाय भेटलेली याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि नेक्स्ट मॅच असेल विवेक इंटरप्राइजेस आमने आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी इलेव्हन कुंदे दोन्ही टीमचे कॅप्टन रेडी राहायचं. येस गोलंदाज यार अजून बिगिट केला. अजून फटका चांगला पार मिळतो. गॅप मोठा धावाचा तोटा देखील मिळेल का नाही हे देखील पाहायचं. एका टप्प्यावरती फीड केला तो फेक करतील दरम्यान 2 धावा केवढल्या जातील. पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलवरती षटकार तर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धाव. क्रिकेटचा क्लास का असताना ते आपल्याला पाहायला मिळतो. चौफेर बाजूला फटकेबाजी बॅट्समन चैतूच्या बॅटमधनं 12 धावा एकवटल्या गेल्या 3 चेंडूवरती. यावेळेस आपण पाहू शकता एका बाजूला कल्याण विभागातील सांगोडे स्पोर्ट्स सांगोडे संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या अगेन्स्ट भिवंडी विभागात एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतो. श्री कान्हाई स्पोर्ट्स पाय संघ उर्दा सज्जवीर पण आता बॉल ट्रॅक वरती राऊंड द विकेट. यावेळेस विकेट करायचा प्रयत्न लाऊड अपील केली गेली. 5चा बोट आकाशाकडे लागणार पहिला मोठा धक्का 12 या आकड्यावरती परतावा लागेल फलंदाज चैतूला. मैदानाच्या चैतू नावाचं वादळ घोंगावलं होतं पण त्या वादळाला केशवण्यामध्ये यश आलंय. फलंदाज चैतू बॅक टू द पॅव्हिलियन.
अगेन्स्ट इथून मात्र हल्ला बोल केला होता बासमान चैतूला मात्र परतावा लागला आता यापुढे मैदानाच्या आतमध्ये इनेट नंबर 3 वरती आपण पाहतो समीर दाखल होता इनेट नंबर 3 म्हटलं तर संघाचा ट्रम्प कार्ड असतो कारण सातत्याने पहिला पर्यंत ज्यावेळेस लवकर बाद होतो त्यावेळेस खूप मोठी जबाबदारी असते आणि आता मात्र समीर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला गुरुदास पण आता सज्ज बोलले यावेळेस भाविश बॉल ट्रॅक वरती राईट राऊंड द विकेट तो सज्ज झाला गोरेगाव एंड कडनं परंतु समोर फलंदाज यापुढे समीर हाफ ट्रॅक होता पण आता हिट करायचा प्रयत्न झाला होता अंपायर कडे यावेळेस पाहत राहिले कटाक्ष टाकला होता पंचाकडे परंतु पंचा आता कोणत्याही प्रकारचा निर्णय येत नाही टप्पा पडल्यानंतर भरदा बेगर हा चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉल 12 आकड्यावरती आता टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली आहे 2 चेंडू सलग डॉट आले फलंदाज चैतूला परतावं लागले आणि आता यावेळेस समीरला देखील बांधून ठेवलाय चांगली गोलंदाजी कमबॅक करत असताना आपणच गोलंदाज राऊंड द विकेट बाबेश फोटोस होता यावेळेस फटका चांगला बारा मध्ये ऑल ऑन द कार्पेट चेंडू झाला गाव कॉर्नरच्या रिझम मध्ये एकदा एक मिनिट दुसऱ्याचा प्रयत्न असेल का स्टार्टिंग यांच्या पर्यंत इथून मात्र मानस होतो परंतु धाडच नव्हतं इथून मात्र एकाच धावावरती पुढे समाधान मानावं लागेल षटक क्रमांक पर्यंत झाले संपन्न आणि 13 धावांवरती इथून मात्र धक्का लागला एक षटक क्रमांक पहिल्या तुम्हाला संपन्न झालाय आणि पहिल्या षटकाच्या अंतिम टीमची टोटल फलकावरती आपण पाहतो 13 आणि तुमचा फलंदाज जैतूला तुम्हाला परतावा लागलाय लॉस ऑफ 1 विकेट 13 रन स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं इथून मात्र चिट्ट्या उडवल्या गेल्या ड्रॉ पाडले गेले गोरवली संघाला बाय मिळाली आहे तदनंतर आपण पाहू शकता चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल परत आता इथे चेंज केलं 13 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटकाची ही देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल यस बघा आमने संघ आपण रेडी राहायचा आणि मुंबई इलेव्हन कोणते संघ आपण देखील रेडी राहायचा तदनंतर दहीगाव आणि बावीगर ही मॅच होईल तदनंतर विजय संघ आणि जय माता दी टिटवाळा ही देखील मॅच होईल गोरवडी संघाला बाय मिळाली गोरदास यावेळेस बॉल ट्रॅक वरती षटक क्रमांक आपल्याला पार मिळतो गोरदास ऋतिक यावेळेस सज्ज झाला यापुढे हाफ ट्रॅकर होता दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता पुन्हा लावून आपल्या पंचाकडे केली परंतु पंचाने मात्र अपील फेटाळून लावली अभय पाटोळे सरांना आपण पाहतोय पंचाच्या भूमिकेत पहिला बॉल डॉट आला गोरदाचा ऋतिकला आपण पाहतो सुरुवातीत गोड केली ऋतिकच्या माध्यमातून शेवट देखील गोड करेल का हा देखील प्रश्न निर्माण भावेशने मात्र 13 धावा खर्च केला बिगिट करायचा प्रयत्न फटका बसला आपण पाहू शकता आपले 7चा पिसारा पुरवत असताना टिपला जाईल 1 मोर विकेट डाऊन अजून एक धक्का लागेल फरदार मात्र मैदानात दाखल झाला होता नेट नंबर 3 वरती समीर आणि समीरला देखील परतावा लागेल तब्बूच्या दिशेने दोन धक्के आता मैदानात लागलेत कारण ऋतिकला देखील माहिती होतं गरज होती इथून मात्र विकेटची 13 धावा इथून मात्र पहिल्या ओव्हर मध्ये भावेशने खर्च केला होता परंतु आता कमबॅकची गरज होती आणि आता कमबॅक मिळवून दिला कारण पहिला बॉल डॉट आला होता ऋतिकचा आणि नंतर लगेच दुसऱ्या बॉल मध्ये विकेट इथून मात्र कंप्लीट केली गुरदास ऋतिक आता मात्र कमबॅक करत असताना वेळेस आपण पाहतो दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता पण आता आपण पाहू शकता कव्हरच्या रिझमध्ये चेंडू ट्रॅपल झाला दरम्यान एक चिक सिंगल स्लो बट स्टडी हे आता समीकरण या ओव्हर मध्ये पाहायला मिळतो संत वाते इंद्राणी हे समीकरण पाहायला मिळतो कारण आता यावेळेस आपण पाहू शकता
थेंबे थेंबे तळे साचे हे समीकरण मध्ये पाहायला मिळतो. टीम पायच्या माध्यमातून आज इथून विचार केला तर आमच्या कॉम्प्युटर बॉक्स मध्ये रोशनजी संदेश सर असतील, प्रथमेशजी ठाकूर असतील. शफल झालं ते बिगिन करायचा प्रयत्न, शॉर्ट टर्मच्या रिझन मध्ये खेळाडू ट्रॅव्हल आपण पाहू शकतो. चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मध्ये, चेंडू इथून मात्र आपण पाहू शकतो दंदन करत निघून गेलाय. खेळाडू जिथून मात्र प्रयत्न अपुरे पडले परंतु बॉल सर निघून गेलाय. दरम्यान बाउंड्रीच्या बाहेर 4 धावा चौकार. चौकार आला. चौकाराच्या 7व्या टीमची टोटल वेगाने यावेळेस फ्लाय होत असताना 18 आकड्यावरती आज विचार केला तर आमच्या सोबत श्रवण धुमाळे हा देखील आमच्या सोबत आलेत, त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. अपकमिंग समालोचक आहेत श्रवण धुमाळे, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. चौकार आलाय. चौकाराच्या 7व्या टीमची टोटल 18 आकड्यावरती शफल झाले होते. पुन्हा यावेळेस बिगिट करायचा प्रयत्न, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपात ही एक धाव जोडली जाईल आणि आता एका धावेच्या 7व्या टीमची टोटल पुढे जात असताना यावेळेस 19 आकड्यावरती चौकार नंतर आता मात्र आपण पाहू शकता कंबॅक केलं, त्यानंतर पुन्हा एकदा यावेळेस व्हाईट बॉल. गोलंदाज यावेळेस बॉलिंग ट्रॅक मध्ये ऋतिकला आपण पाहतो. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आहे, कारण इथून विचार केला तर फक्त 6 धावा त्यांनी खर्च केल्या. पुन्हा त्यावेळेस गुडलँड स्पॉट वरती ठप्पा पडल्यानंतर चेंडू टेकअप झाला परंतु लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अभय पाटोडे सरांचा इशारा आला यावेळेस व्हाईट बॉल आणि एक्स्ट्राच्या रूपात अजून एक धाव जोडली जाईल. एका धावेच्या 7व्या टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 20 आकड्यावरती. टेनिस क्रिकेट.च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकता. परत यावेळेस विकेट करायचा प्रयत्न वंच आमच्याकडे वळले ते अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. लाईन कुठेतरी भरकटलाय गोलंदाज ऋतिकला आपण पाहतो, चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती. फक्त एक चौकार जागेस आला होता परंतु आता इथून विचार केला तर महागडी गोलंदाजी, कारण सलग 3 व्हाईट बॉल त्यांनी फेकलेत. लाईन पूर्णपणे तो भरकटलाय दबावाखाली गोलंदाजी करत असताना, कारण इथून मात्र चौकार आला पूर्णपणे दबावाखाली. यावेळेस गोलंदाज वापरत असताना 3 चेंडू त्याने वाईट फेकलेत आणि आता टीमची टोटल पुढे जात असताना 21 आकड्यावरती 8 धावा आतापर्यंत खर्च केलेत गोलंदाज ऋतिकने, त्यामध्ये 3 धावा मात्र एक्स्ट्राच्या होत्या. यावेळेस फुटत होता दिशा देण्याचा प्रयत्न आपण पाहू शकता. यावेळेस पुश करो आणि खुश रहो ही परिस्थिती पाहायला मिळते. पॉईंटच्या रिझर्व्ह चेंडूला एकदम फेकर दरम्यान आपण पाहू शकता दोन्ही गाड्या एकाच एंडवरती आल्या होत्या. अपघात निश्चित होता परंतु यावेळेस मैदानात घडलंय काय, स्वतः गोलंदाज यावेळेस चेंडूवरती गेले आणि यावेळेस आपण पाहू शकता एकच धाव मिळेल. दुसऱ्या धाव घेण्याचा मानस होता परंतु धाडच नव्हतं. बॅट्समन आपण पाहू शकता नॉस्टकिंग एंडवरती यावेळेस जितेंद्रला आपण पाहतो. जितेंद्र आणि अभिजित ही जोडी आपण पाहतो. स्टाकिंग वरती यावेळेस जितेंद्रला आपण पाहतो आणि स्टाकिंग वरती अभिजित. पहिला धक्का लवकर लागला होता चेतूच्या स्वरूपात, नंतर संघाचा डाव सावरण्यात आला समीरच्या माध्यमातून परंतु समीरला देखील बाद व्हावं लागलं. फक्त दिशा दिली आहे, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ हा फटका आपल्याला पार मिळतोय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचले चेंडू पर्यंत पुन्हा एकदा एक सिंगल डबल आहे मात्र प्राधान्य दिले जात आहे आणि सिंगल डबल आहे मात्र क्रिकेटचे लाईफ लाईन वापरले जाते. षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न. यस खेळाडू काहीतरी इशारा करतात बॅट चेंजचा. बॅटच्या दुसरी मला वाटतं हवी त्यांना. षटक क्रमांक दुसरे संपन्न झाले आणि 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहतो टेबीवरती. षटक क्रमांक पहिला हाताळला 13 धावा त्यांनी खर्च केला, एका फलंदाज त्यांनी बाद केलं. ऋतिकने षटक क्रमांक दुसरा हाताळला, त्यांना देखील 10 धावा खर्च करत असताना इथे मात्र एका फलंदाज त्यांनी देखील बाद केलाय. षटक क्रमांक दुसरे झाले संपन्न. 2 षटकाच्या अंतिम टीमची टोटल 23, लॉस ऑफ 2 विकेट. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चेतन होतोय.
समोर जितेंद्र आपण पाहतो या दरम्यान सुरेन दळवी साहेबांचा शुभागमन झाले त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत साहेब या आपण व्यासपीठावरती आणि साहेबांचं स्वागत इथून केलंय आपण पाहू शकता दीपमध्ये क्षेत्ररक्षक फक्त बोलणार प्रेक्षक त्यांच्या डोक्यावरून चेडूसारा निघून गेलाय गोळीच्या वेगानं 6 धावांसाठी बासपण जितेंद्रच्या बॅटमधून हा धमाका मिळती 10 बसा षटकार सूर्यनारायण जर उगवले नसते तर आकाशाचा रंगच संबंध नसता जर छत्रपती शिवाजीराजे जन्मले नसते तर खरंच हिंदू धर्माचा अर्थच संबंध नसता छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत साधना डीजे नागेशच्या माध्यमातून वाजवलं जात आहे जर मॅचच्या दिशेने पहिल्या बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं यावेळेस वेलकम टू द ग्राउंड षटकार आला षटकाच्या 7 टीमची टोटल बेगाने फ्ला होत असताना वेळेस 29 आकड्यावरती पुन्हा त्यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेडू टिकून गेला क्विक रिप्लाय दिला गेला यावेळेस गोलंदाज चेतनच्या माध्यमातून डॉट बॉल आलाय षटकारानंतर इथून मात्र कमबॅक करत असताना पहिल्या बॉलवरती चौकार किंवा षटकार कोणत्याच गोलंदाज आवडत नाहीये आणि लगेच इथून मात्र डॉट बॉल फेकलाय सुरेनजी दळवी साहेब यांचं आमच्या मुख्य व्यासपीठावरती शुभागमन झालंय स्वागत आहे साहेब आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मोलाचा वेळ आमच्या स्पर्धेला दिला आपला देखील मनापासून हार्दिक स्वागत पहिला बॉल षटकारानंतर दुसऱ्या बॉल इथून मात्र डॉट पाहायला मिळतो गोलंदाज चेतन त्याच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता यावेळेस जितेंद्र मैदानात खेळ करत असताना पहिल्या बॉलवरती षटकार ठोकल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती इथून मात्र जणू काही बेड्या ठोकल्या ती काय बॅट्समन जितेंद्रच्या पायामध्ये शपथ झाले होते पुन्हा त्यावेळेस स्किलिंग शॉट टेकिंग गॅप चेंडू मात्र निघून चाललाय दंदन दंदन करत डीप मध्ये थर्माच्या रिझम मध्ये खेळाडू उचलून फेक करते दरम्यान 2 धाबा एकवटला जातील गुड रन बिटवीन द विकेट हरणीच्या बेकन आणि चित्याच्या चपळाईनं या 2 धाबा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना 31 लॉस 2 विकेट चेतू आणि समीर बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरत असताना पाटाची बिल्डअप केली आहे मी म्हणले परंतु जितेंद्र आणि अभिजितनं खूप चांगला खेळ केला यावेळेस अभिजितने देखील कारण सलामीने तो आला होता आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून देखील आपण पाहायला पडतो इथून मात्र विचार केला तर जितेंद्रनं एक षटकार एक दुहेरी धाव 2 सिंगल मात्र एकवटल्या गेल्या गुरदस्त या राऊंड द विकेट पुन्हा त्यावेळेस जागेवर खेळण्याचा प्रयत्न झाला होता परंतु आम्ही क्रिकेटमध्ये साधारण सांगत असतो मोबाईल मध्ये नेटवर्क तर क्रिकेटमध्ये फुटवर्क तुम्हाला जरुरी असतो पदाली ते तुम्हाला जरुरी असतो परंतु तसं काही चित्रामध्ये पाहायला मिळत नाहीये चेंडू जाईल डॉट पहिल्या बॉलवरती षटकार दुसऱ्या बॉलवरती डॉट तिसरा बॉल दुहेरी धाव पुन्हा त्यावेळेस डॉट बॉल म्हणजे इथून जर विचार केला ना रोशन जर एक तेरी तो एक मेरी हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या बॉलवरती मध्ये चौकार षटकार असेल दुहेरी धाव असेल सिंगल असेल की चेंडू असेल डॉट हे देखील पाहण्याजोगी असेल गोलंदाज चेतन यावेळेस बॉल ट्रॅक वरती चांगली कामगिरी करत असताना राऊंड द विकेट रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्रा स्वरूपात आता एक धाव मिळेल परंतु ज्यावेळेस तुम्हाला सरळ काढणार येत आहेत तर रिव्हर्सचा पवित्र घेणं हे देखील इथून मात्र गरजेचं होतं का हा देखील प्रश्न निर्माण झाला लाईन खराब होती इथून मात्र एक धाव मिळाला एक्स्ट्राच्या रूपात आणि आता एका धावेच्या 7 टीमची टोटल पुढे जात असताना वेळेस 32 समालोचकाचा पाठीचा कणा सातत्याने आम्ही म्हणत असतो आमचे रोशनजी डिस्को सर खूप चांगलं अक्षर त्यांचं आपल्या पारामध्ये त्यांच्या सुंदरी अक्षरामध्ये सजवलं जातं तसं देखील आम्ही कौतुक करेल आणि मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करेल कारण ज्यावेळेस स्कोरर आमच्यापर्यंत तंतोतंत माहिती पोहोचवतात ना ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो गुरदस्त या हाफ ट्रॅकर होता यावेळेस प्रकार चांगला पाहायला मिळतो इनफिल्ड उडला पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझममध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला उचलून फेक करतील एक चिकित्सक एक धाव मिळेल आणि आता एका धावेच्या 7 टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना वेळेस 33
33 या आकड्यावरती टीमची टोटल सफल झाले होते. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, आपल्या अनोख्या स्टाईलने बॉलला सरळ पाठवून दिलाय. यावेळेस आपण पाहू शकता आमच्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देत असताना चेंडू सरळ निघून गेलाय. वन बाउन्स ओव्हर द लाईन, 4 रन. धाडस हवं. पाण्यात उडी मारायची असेल तर माशासारखी कला हवी आणि साम्राज्य निर्माण करायचं असेल तर शिवबाचाच काळी हवं. यस, चौकार असेल. यस, षटकार असेल. माफी असावी कारण आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर अगदी चेंडू इथं मात्र पडला होता, त्यामुळे आम्हाला देखील इथं मात्र दिसला नाहीये. आमच्यापर्यंत जी माहिती प्रेक्षकांनी पोहोचवली ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली, परंतु षटकार माफी असावी. षटकार दादा इथे आम्ही चेक केलाय, षटकार आहे. टीमची टोटल बेगाने प्राप्त 39 या आकड्यावरती षटक क्रमांक संपन्न गोलंदाज चेतनचा 15 धावा चेतन देखील मात्र खर्च केल्या. थोडीशी महागडी गोलंदाजी राहिली. पहिल्या ओव्हरमध्ये 13, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10, तर या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या. यावेळेस शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झाला. एबी येतोय बॉल ट्रॅक वरती. हाफ ट्रॅक होता पण आता चांगला फरक पाहायला मिळतोय. यावेळेस डीप क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनला उत्तम फेकर दरम्यान दुसरा गाव घेण्याचा मानस होतं, परंतु धाडस नव्हतं. एकाच धाववरती समाधान मानावं लागेल. आणि आता आपण पाहू शकता एका धावेच्या 17 टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 40 या आकड्यावरती जितेंद्र होते स्ट्रायकिंग एवढते, परंतु आता अभिजितला आपण पाहतो स्ट्रायकिंग एड वरती 40 धावा स्कोर कार्ड वरती. लॉस ऑफ 2 विकेट. 2 फलंदाज मात्र बाद झाले होते. तदनंतर संघाचा डाव पूर्णपणे सापडला गेला. यावेळेस अभिजित आणि जितेंद्रच्या माध्यमातून गोलंदाज यावेळेस पॉवर ट्रॅक वरती आपण पाहतोय भावेशला. भावेश म्हणलं तर एक टेनिस क्रिकेट विश्वामधलं खूप मोठं नाव आहे. हाफ ट्रॅक होता पण आता यावेळेस फटका चांगला पार मिळतोय. सफल झाले होते आणि चेंडू सर पाठवून दिलाय लॉंग लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा, षटकार. प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना आवडेस अभिजितला आपण पाहतो, कारण अभिजित लवकर बाद झाले होते आणि चेतू बाद झाल्यानंतर संघाचा डाव मला सावरायचा आहे आणि संघाचा डाव तो सावरत असताना आता देखील षटकार आला. नक्कीच एक चौकार, एक सिंगल आणि 2 षटकारवरती तो खेळतोय. खूप चांगला खेळ आपला पार मला अभिजितचा देखील पहिल्या बॉलवरती सिंगल येतो मात्र काढून दिले जितेंद्रने. आता पहिला बॉल या ओव्हरचा फेस करत असताना षटकार आला बॅट्समन अभिजितच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. यापुढे आपण पाहू शकता लाईन चांगली की खराब आहे हे देखील आपल्याला पाहायचं. अंपायर सिग्नल येणं अजून बाकी आणि फायनली अंपायर सिग्नल नो बॉल. यस, लगेच स्कोरला एक अंपायर आपण पाहू शकता आमचे उमेश केने सर होते. लगेच त्यांच्या माध्यमातून इथं मात्र नो बॉलचा इशारा आला आणि आता मात्र उघड्या डोळे पहा नेट. आताचा चेंडू असेल फ्री हिट. नो बॉल इथं मात्र घोषित करण्यात आलाय. बघा पंचांचा निर्णय अंतिम असेल याची देखील आपण नोंद घ्यायची, कारण सातत्याने टिटवाळा विभागामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा येतो सातत्याने पंचांचा
आदर करत असतात. इथले खेळाडू खूप चांगले खेळाडू ते दाखवत असतात आणि आज देखील ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. पंचायत मात्र नो घोषित केला. चांगले अंपायर्स या स्पर्धेसाठी आपल्याला लाभले. त्रिमूर्ती आपण पाहू शकता. केपी सर असतील, त्यानंतर अभय पाटोळे सर असतील मॅन फ्रॉम अंबरनाथ, आणि त्यानंतर स्थानिक पंच आपण पाहतोय निंबिवलीचे आमचे उमेश केने सर. अनुभवी पंच आहेत. सातत्याने भरपूर स्पर्धेचा अनुभव, अनेक उन्हाळे पावसाळे आपल्या कारकिर्दीतून त्यांनी पाहिलेत. उत्तम निर्णय, खेळाचा योग्य तो नाव देण्याचं काम त्यांच्याबद्दल केलं जात आहे. स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी राहिली आहे. सातत्याचा जबाबदारीपणा आणि गुणवत्ता, निर्णय क्षमता या चारही गोष्टी ठासून ठासून भरल्यात. यापुढे सलंग कार्पेट काऊ करण्याच्या क्षेत्रामध्ये आले तर उत्तम फेक करते दरम्यान दुसऱ्या दाब घेण्याचा प्रयत्न इथून मात्र पुन्हा बाद असेल की नसेल. यस, पुन्हा बाद नाही येत. सेफ पोहोचले इथून मात्र सुखरूप पोहोचले खेळपट्टीमध्ये. दुसऱ्या दाब घेण्याचा प्रयत्न झाला होता परंतु पूर्णपणे नकार दिला अभिजितला. इथून मात्र पुन्हा जितेंद्र, कारण जितेंद्रकडे देखील क्षमता मोठे स्ट्रोक लगावण्याची, आणि इथून मात्र दुसरा दाब घेण्याचा प्रयत्न झाला असता तर तो प्रयत्न इथून मात्र घातक ठरू शकला असता आणि ही पार्टनरशिप इथून मात्र तुटली असती. गोरदास भविष्यामध्ये चांगली कामगिरी करत असताना ओव्हर द विकेट न अजून एक चांगला फटका पाहायला मिळतो. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. वाऱ्याच्या नाटावरती सौर होऊन चढून निघून चाललाय. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. सातारा टीमची टोटल बेगाने असताना वेळेस 54 या गडावरती 2 टू गो. 2 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचं षटक आपल्याला पाहू शकता. फ्लॉगरचे षटक आणि हाणामारीच्या षटक आपल्याला पाहायला मिळतो, आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारी करत असताना सफल झाले होते. यावेळेस चेंडूला जाऊन दिला. दबाव यावेळेस गोलंदाजी वरती, भावेश वरती पुन्हा दबाव असताना दबावाखाली गोलंदाजी करत असताना षटकारानंतर यावेळेस लाईन खराब पाहायला मिळते. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा जोपात अजून एक धाव जोडली जाईल. टीमची डोडं पुढे सरकत असताना आपले 55 या आकड्यावरती भावेश नाव म्हटलं तर गोरसाई संघाचा भावेश पवार खूप मोठा नाव आहे. परंतु आता मात्र गोलंदाज भावेश इथे मात्र ओव्हर द विकेटने कशा प्रकारची कामगिरी करतोय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा जोपात अजून एक धाव जोडली जाईल. षटकारानंतर इथून मात्र सलग 2 चेंडू वाईट फेकत असताना थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळते. यापुढे इष्टरक्षक धावत आले ते आपण पाहू शकता. काय कानमंत्र देतील आणि हा कानमंत्र इथून मात्र कुठपर्यंत चांगला ठरेल हे देखील आपला पाहायचं. टू गो. पण यापुढे 2 चेंडूचा काही शिल्लक असेल. गोरदास भावेश ओव्हर द विकेट. यापुढे देखील विकेट करायचा प्रयत्न झाला होता परंतु यापुढे चेंडू मागे ट्रॅव्हल झालाय. कटाक्षे टाकला होता पंचाकडे. दोन्ही गाड्या एका सेटवर फरक परतावा लागेल. अभिजितला मात्र परतावा लागेल. खूप चांगली पार्टनरशिप मात्र बिल्डअप केली होती परंतु यापुढे स्ट्राईक हवी होती अभिजितला परंतु पूर्णपणे नकार दिला. यापुढे जितेंद्र आणि आता 1 मोर विकेट डाऊन. फरकच बाद. शेवटचा 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गुरुदास भावेश पण आता बॉल ट्रॅक वरती कमबॅक करत असताना समोर फलंदाज जितेंद्र ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅक होता. यापुढे देखील दिशा देण्याचा प्रयत्न झाला होता परंतु यापुढे आपण पाहू शकता अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. यस, लगेच पंचाकडे इथून मात्र लाऊड अपील केली गेली आणि पंच देखील दिलगिरी व्यक्त करत असताना यस अंपायर सिग्नल फलंदाज बाद. उमेश केनी सरांचा इशारा आला की चेंडू इथून मात्र लीगल डिलिव्हरी आहे. फलंदाज बाद आहे. आणि 4 षटकाच्या अंतिम टीमची टोटल आपण पाहू शकता. यापुढे स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय अब तक 56 धावा बनवल्या गेल्या आणि 57 धावांचा लक्ष्य आहे. त्या लक्ष्याचा पाठलाग आता कशा प्रकारे करतील, यावेळेस या धावा चेस होते की डिफेंड होतील हे तुम्हाला ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती मी इन्व्हाइट करतोय. नेतेवलीचा बुलंद आवाज प्रथमेश ठाकूर यांना धन्यवाद.
विवेक एंटरप्राइजेस सामने आणि त्यांच्या अगेन्स्ट भूमी दळवी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. सुरेंद्रजी दळवी साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला भूमी 11 कुंदीधर त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता विवेक एंटरप्राइजेस सामने. येस काटाचा कॉल केला डिसिजन फक्त आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. नक्कीच दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट कारण महादेखील तितकीच महत्वाचे मैदानाच्या आपण पाहू शकता आपले खूप चांगला सामना रंगत असताना एका बाजूला आपण पाहू शकता येस नेक्स्ट मॅच 3 षटकाची असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आमने टीम आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहू शकता कोणती टीम दोन टीमचे कॅप्टन आपण नोंद घ्यायची आहे. सेकंड राऊंडची प्रत्येक मॅच ही 3 षटकांची असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. येस गो टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच सर राहुलजी चव्हाण आणि थँक्यू सो मच सर रोशनजी संदे. तर पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना पाये संघाने धावा केल्या तब्बल 56 ऑन स्कोर आणि तब्बल 57 धावांचं एक मोठं लक्ष उभं केल्या. दरम्यान येणाऱ्या 24 चेंडूवरती कराच्या तब्बल 57 धावा. खेळाच्या उत्तरार्धामध्ये टीम सांगोडेला तर नक्कीच पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. सांगोडे विपक्ष श्री कान्हाई पायगाव दोन्ही संघांमध्ये धावफल करती धावा केल्या तब्बल पाहायला गेलो तर 56 आणि 57चं लक्ष. सामन्यात सुरुवात दोन्ही संघांना विजयाच्या भरभरून शुभेच्छा. दरम्यानचा पहिलाच बॉल येस बॅटला स्पर्श आहे आणि क्षेत्ररक्षकांमध्ये हर्ष आहे. पहिलाच बॉलवरती या मॅचची गोल्डन विकेट. इथे मात्र डगावच्या दिशेने परततोय फलंदाज. लागणारा धक्का पहिला सांगोडे संघाला. भावीची खेळी समाप्त. लागलेला पहिला धक्का भाविकला मात्र तंबूच्या दिशेने परतावलाय. रस्ता दाखवलाय पवेलियनचा जितेंद्रने आणि योगेश न्यू बॅट्समन. कोलडप्पाचा बॉल इनफिल्डच्या वरून खेळायचा प्रयत्न. इथे स्वीपर कव्हरला चूक झाली. आणखीन एक संधी जरूर दरम्यान बनवली गेली होती गोलंदाजाकडून पण
क्षेत्ररक्षकाची साथ मात्र मिळाली नाही. पाठी धावत असताना शेलगीनं थोडस कठीण आहे, पण 2 धावा दरम्यान केल्यात. अंकित धावसंख्या 2 वरती. धावफलकाचा श्री गणेश केला. जेव्हा तुम्ही चांगलं कार्य करता, शुभ कार्य करता, सुरुवात जेव्हा तुमची होते गणपती बाप्पाचं नाव घेतलं जातं, त्यामुळे सातत्यानं तुम्ही ऐकत असाल धावसंख्येचा श्री गणेश आपण त्याला म्हणतो. सुरुवात झाली 2 धाव्या धावफलकावरती. ऑन साइडला फटका चांगला आहे. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय मिड विकेटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक अगदी लॉंग ऑन वरून 12 ते 14 पावलांचं अंतर कापून आल्यात आणि दरम्यान गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या कंप्लीट केली, एक सिंगल आणि टीम टोटल 3 वरती. 3 ऑन स्कोर. पहिलं षटक आहे. सिंगल डबल आपण लाईफलाईन जरूर म्हणतो, पण आता मात्र सिंगल डबल वरती जास्त जोर देऊन चालणार नाही. मोठे फटके तुम्हाला सातत्याने एक्झिक्यूट करावे लागतील आणि ते मोठे फटके मात्र येतील का हा प्रश्न आहे. ऋतिक आणि योगेश दोन्ही फलंदाज. योगेश मध्ये क्षमता आहे, ऋतिक मध्ये देखील ताकद आहे आणि आता ही ताकद दाखवावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉडी लाईन वर ब्रश. चांगली लाईन, चांगली लेंथ. शॉर्ट ऑफ लेनचा पुरेपूर वापर करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. शॉर्ट ऑफ लेनचा वापर कसा करावा. प्रेझेंट परफ्यूम डिलिव्हरी जर तुम्ही पहिली शॉर्ट ऑफ लेंथ वरून केली जाते, अगदी नाकाजवळून चेंडू जेव्हा ट्रॅव्हल होतो तेव्हा त्याला परफ्यूम डिलिव्हरी आपण म्हणतो, कारण त्या बॉल वरती टेनिस बॉलचा सुगंध फलंदाजाला घ्यायला मिळतो. शॉर्ट ऑफ लेन वरून बॉडी लाईन वरती ब्रश जेव्हा चेंडू होतो खाली शरीर वरती जेव्हा चेंडू आढळतो तेव्हा अनपेक्षित बाउन्स चेंडूला मिळत नाही, तेव्हा तो चेंडू खाली राहतो. सबमरीन डिलिव्हरी आपण ज्याला म्हणतो. अनेक व्हेरिएशन मिश्रित गोलंदाजी सातत्याने केली जाते गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटचे स्टँडर्ड देखील आता मात्र भरपूर वर आलाय. स्टँडर्ड जपले गेले या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. चला स्पीडअप करायचं प्लीज. अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. टीम टोटल 3 ऑन स्कोर. परत यार ऑफ स्टिकच्या बाहेर आले होते. इथे मात्र लाईन खराब. लेग स्टिक सोडून बॉल चालला, त्यामुळे वाईट पंचाने घोषित केला. अवांतर धाव दरम्यान टीम टोटल मध्ये ऍड केली जाईल. टीमची टोटल धावसंख्या 4 वरती. 4 ऑन स्कोर. ऑफ स्टिकच्या बाहेर आले होते ऑन साइडला, कारण पाहिलं तर फाईन लेग शॉट, फाईन लेग 38 सर्कलच्या आत त्यांनी भरपूर फाईन उभत आहे, त्यामुळे त्यांना बीट करून खऱ्या अर्थानं तो बॉल लॉंग लेग ते डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळायचा होता. या वेळेला फटका चांगला आहे. बाहेरची काढा बॅटची बॅकवर्ड पॉइंटला. थर्ड मॅनला आता मात्र बॉल टर्न होतोय आणि दरम्यान दोन्ही गाड्या एका स्ट्राइक वरती झाला ऍक्सिडेंट आणि धावचीच्या स्वरूपात लागणारा हा दुसरा धक्का. बॅटिंग करताना टीम सांगोडेला. आपण ग्रुप मीटिंग घेऊ नका. क्षेत्ररक्षण जागेवरतीच ठेवा, कारण त्यानंतर आपल्याला दुसऱ्या राऊंड देखील सुरुवात करायची आहे लगेच. सो प्लीज विनंती असेल कोणत्याही प्रकारचा अतिरिक्त वेळ खर्च होणार नाही या गोष्टीची फक्त आपण थोडी काळजी घ्या. जितेंद्र पहिलं षटक, शेवटचा बॉल. बरोबर यार, खोलवा टप्पाचा बॉल. प्रश्न विचारला गेला होता, फलंदाजाकडे उत्तर नाही. रोखून ठेवलं, बांधून ठेवलं आणि दरम्यान हा डॉट बॉल जाऊन विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर 3 चेंडू हाताळला. शेवटचा बॉल पाहिलं तर जितेंद्र यांनी निर्धावाला 5 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला आणि एक धावचीच्या स्वरूपात बाद झालाय. अशी 2 गडी बाद, 5 धावा धावफलकावरती बॅटिंग करते उत्तरार्धामध्ये टीम सांगोडे. आणि आता मात्र येणारे चेंडू या मॅच मध्ये 18 आणि करायच्या धावा 52. श्री कान्हाई पायेगाव. दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत. इथून मात्र मेहनत घ्यावी लागेल टीम सांगोडेला, कारण ज्या प्रकारे धावांचा डोंगर रचला गेलाय
त्याला अनुसरून बॅटिंग करणं देखील उत्तरार्धामध्ये तितकंच गरजेचं आहे. 57 करायच्या 5 झाल्यात 52 अजूनही बाकी. स्कोर कार्ड वरती गुणलेखक आम्हाला सांगतायत 18 चेंडू आणि 52 ची गरज. 18-52 हे समीकरण थोडस कठीण. प्रीमियर लीग सुरू आहे आणि या संगीत डीजे मास्टरचं पोहोचवण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फटका भरपूर चांगला. स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक पाहतच राहिले. वेअर अँड वॉच क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते. बॉल चालला स्क्वेअर लेग सीमा पार. इट्स अ युजन मासिव षटकार. गोलंदाज अभिजित तुम्हाला पाहायला मिळतो आणि अभिजितचं षटकाराने स्वागत केलं आहे. सलमान खानचा मूवी तुम्ही पाहिला असेल स्वॅग से करेंगे सबका स्वागत, पण स्ट्रायकिंग इन वरती बॅट्समन योगेशने सांगितलं आम्ही षटकाराने स्वागत करू. षटकार डोकलाय स्वागत केलंय अभिजितचं आणि त्याला सांगितलं येस अभिजित वेलकम टू द ग्राउंड. ऑन साइडला लॉंग द कार्पेट मिड विकेटच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. स्क्वेरिश मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक पुढे सरसावलेट. इनफिल्ड मधल्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी चूक आणि फेकी देखील थोडी खराब तुम्हाला पाहायला मिळते. कलेक्शन देखील झालं नाही. यष्टीरक्षक चुकलाय. चुकीचं रूपांतर तिहेरी धावेमध्ये 3 धावा तब्बल दरम्यान केल्यात कंप्लीट. ऑन साइडला फटका चांगलाय. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत आणि घडलाय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. बॉल थांबला जागेवरती. ड्यू फॅक्टर हा भरपूर मोठा प्रश्न या मैदानावरती राहिलाय आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी जरूर मिळाला केला. दुहेरी धाव कंप्लीट केले आणि टीमची टोटल जर तुम्ही पाहिली धावसंख्या धावफलकावरती 16. खोलवा टप्पाचा बॉल यॉर्क लाईन चेंडू आणि आपल्या भाषेत म्हणायचं झालं की बुंदा मारलाय. खोलवर टप्पाचा बॉल लाजवाब. खांद्यातली ताकद दरम्यान दाखवत असताना जबरदस्त गोलंदाजी. रिलीजिंग बॉल शोल्डरच्या तोंडा पुढे ठेवला जेणेकरून बॉल खोलवर टप्प्यामध्ये जावा, जेणेकरून बॉलला डीप हाताळण्यामध्ये यश मिळावं आणि भरपूर चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. सटीक यॉर्कर. दरम्यान 6 बॉल चेंज ऑफ द पेस आणि काय मिश्रित गोलंदाजी करतात. पहिला बॉल जर तुम्ही पाहिलं तर षटकार आल्यानंतर तिहेरी दाबाली डबल आणि त्यानंतर कमबॅक करण्याचा अभिजितने केला प्रयत्न. खोलवर टप्प्याचा चेंडू ठेवला त्यानंतर लगेच शॉर्ट ऑफ लेन. किती लवकर लाईन बदलली गोलंदाजाने आणि याला म्हणतात यंग क्रिकेट यंग टॅलेंट. पुन्हा एकदा वाईड यॉर्करचा प्रयत्न सफल. काय गोलंदाजी ऑफलातून शेवटचे 3 बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये पाहिले ना तर tenniscricket.in वरती तुम्ही स्पर्धा अनुभवताय, तुम्ही पाहू शकता. थोडस स्किप करा मागे आणि पहा, थोडस रिवाइंड करा आणि पहा. 3 जे बॉल तुम्ही पाहतायत, पहिला बॉल यॉर्क लाईन वरती आला, त्यानंतर शॉर्ट ऑफ लेन द गुडलेन स्पॉट वरून चेंडू टेक ऑफ घेतला, आत आला इन स्विंगर आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाईड यॉर्कर. 3 वेगळे चेंडू आणि जबरदस्त गोलंदाजी तुम्ही पाहिली. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या धावपलकरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर 16 फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 2. गोलंदाज सज्ज होता बॉलिंग ट्रॅक वरती. षटक 3रं
समीर आहे. गुरोलीपणा एंड कडून बोला तयार. जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवरती जर तुम्ही पाहिले तर योगेश आणि विकास कुठेतरी डिफिकल्टीज फेस करतोय, कारण 5 चेंडू फक्त 2 धावा अजूनपर्यंत विकासच्या बॅट मधून, आणि येस, बॅटला स्पर्श करून बॉल जाऊन विसावला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. विकेटचं पतन लागणारा धक्का तिसरा बॅटिंग करताना टीम सांगोडेला. तर मिलिंदजी दळवी साहेबांकडून कॅश प्राइज झालं. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मिलिंदजी दळवी साहेबांकडून कॅश प्राइज आहे. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. तर माणसा बॉल फ्रंट फुटला आले होते, थोडं स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता आणि अवांतर धाव टीम टोटल मध्ये ऍड केली जाईल. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केला. फक्त जर पाहिलं तर समीर या गोलंदाजीचे कॅश प्राइज आहे मिलिंदजी दळवी साहेबांकडून. बोलतो यार, यावेळेला ऑन साइडला लॉंग द कार्पेट बॉल डीप मध्ये ट्रॅव्हल झालाय. काऊ कॉर्नरच्या दिशेने मिड विकेटला चेंडू पुढे सरसावला. 2 क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्याला बीट केलं, दुसऱ्याला थोडासा बीट झाला आणि फंबल झालं होतं, चुकी झाली होती. आणि दरम्यान दोन्ही फलंदाजांना कालावधी मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या. धावसंख्या पाहिलं तर 2च्या मदतीनं 19 वरती 19. पहिल्या मध्ये 5. जितेंद्रचं सुंदर षटक. या प्रयत्न पॉइंटला चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का. बॅटिंग करताना टीम सांगोडेला बॅक टू बॅक धक्के लागतायत आणि या धक्क्यातून सावरणं आता कठीण होत चाललंय. विकेटचं पतन. भावेश न्यू बॅट्समन त्यावेळेला थांबले लाईन पाहिली. भरपूर चांगले मिश्रित गोलंदाजी. हाफ ट्रॅकर आणि स्लोअर वन एक कॉम्बिनेशन फलंदाजाला समजलं नाही. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं, थोडासा चेंडू थांबवून टाकला आणि डॉट बॉल तुम्हाला मात्र पाहायला मिळाला. अफलातून गोलंदाजी. यावेळेला ऑप्टिकच्या बाहेर होते. ही लाईन खराब आहे. हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. वाईट बॉल आलाय. गरज आहे का? जर ऑप्टिकच्या बाहेर जर तुम्ही गुडलाईन स्पॉटवरून इतका चांगला चेंडू बाहेर वळवतात तर काही वेगळं करण्याची काय गरज आहे का? हा प्रश्न विचारला जाईल समीरला. इथे पुन्हा एकदा स्वीप कव्हरच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एकच सिंगल दरम्यान मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? चांगलं कलेक्शन दरम्यान समीरचं नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतं. आणि दरम्यानची सिंगल. शेवटचा बॉल आपल्या स्पेल मधला ऑन साइडला किसाचा होता. बॉडी लाईन वरती ब्रश आणि यष्ट्यांच्या अगदी मधोमध सापडल्यात. बिग विकेट डाऊन. आणखीन एक धक्का सांगोडे टीमला लागतोय. धावसंख्या 21 वरती. आणि
न्यू बॅट्समॅन भावेश मैदानाच्या आतमध्ये. भावेश पाटील दोन भावेश पाटील खेळपट्टीवरती, सिनियर आणि ज्युनियर. स्ट्रायकिंग इन वरती भावेश पाटील आहे, सिनियर भावेश पाटील. हा बॉल लॉफ केलाय स्वीट साऊंड फ्रॉम द बॅट, एलिव्हेशन कमी, फिल्डर डाऊन द बॉल अँड वेल जज. भावेश पाटीलला मात्र पवेलियनच्या दिशेने परतावं लागतंय. लागणार आणखीन एक धक्का. अंदाज पूर्णपणे बॅकफुटला ढकलला टीम सांगोडेला. ऑफस्टिकच्या बाहेर ठेवला होता, हातावर ब्रश, बॅटला स्पर्श, येस फिंगर अप. आणखीन एक धक्का. सातत्याने गमावलेले विकेट जणू काही पत्त्यांच्या. जर तुम्ही पाहिलं तर लहानपणी तुम्ही पाहिलं असेल पत्त्याने आपण किल्ला बांधायचो पत्त्यांचा मेहेल, त्याला हात लावला की तो पडून जायचा, वाऱ्याने तो ढासळून जायचा. त्या प्रकारे बॅटिंग लाईन पूर्णपणे ढासळली आहे सांगोडी संघाची, पूर्णपणे ढकललाय बॅकफुटला. आणि या मॅच मध्ये फ्रंटफुटला टीम श्री कान्हाई पायगाव. तर पाये संघाला पॅनलाइज केल्या 2 धावांनी. पाये संघ 2 धावांची पॅनल्टी आहे, कारण 12th मॅन टी शर्ट तुमची वेगळी वेअर केले, त्याने वेगळी टी शर्ट घातले, त्यामुळे पाये संघाला 2 धावांची पॅनल्टी दरम्यान दिली गेली आहे. तर ती पॅनल्टी आम्ही सांगोडे संघाच्या टीम टोटल मध्ये ऍड करतोय. दरम्यानचा बॉल पॉइंटला ट्रॅव्हल झाला, क्षेत्ररक्षक स्वीप कव्हर वरून पॉइंटला आल्यात. 2 धावांच्या पॅनल्टीने टीमची टोटल जर पाहिली तर 23 आणि या बॉल वरती आले एक सिंगल, संख्या 24. 3 चेंडू अजून शिल्लक आहे. पॅनल्टीचा जास्ती काही इम्पॅक्ट पडणार नाहीये, कारण 33 धावा तब्बल करायच्या 3 चेंडू मध्ये. एका चेंडू वरती 11 धावा करायच्या. नक्कीच पॅनल्टी ऑफकोर्स आयोजकांची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की मॅच कुठे असो, जर तुमचा संघ नियम तोडतोय तर पॅनल्टी तर तुम्हाला दिली जाईल, ती सिच्युएशन कशी असो. मॅच तर एकतर्फा होती, पण जर क्रिटिकल सिच्युएशन जरी असली तरी आम्हाला पॅनलाइज करावं लागलं सध्या संघाला, कारण शिस्तबद्ध शिस्तप्रिय सर्व नियम आपल्याला पाळायचे. दरम्यान ऑनसाइडला फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत. मॅच मध्ये कोणत्याही प्रकारचं रंगरूप राहिलं नाहीये, एकतर्फा सामना पूर्णपणे पाहायला मिळतोय. म्हणजेच टीम श्री कान्हाई पायगाव या संघाच्या बाजूनं 2 चेंडू अजूनही शेष. पुन्हा एकदा बॅक टू दी बॉलर, एक सिंगल कंप्लीट. धावसंख्या पाहिले तर 27 ऑन स्कोर कार्ड, 27 लागल्यात. 27 एक चेंडू शेष या सामन्यामध्ये. औपचारिकता पूर्ण होताना तुम्ही पाहता फॉर्मॅलिटीज आर गेटिंग कम्प्लीटेड. व्हाईट बॉल सामना लांबवतोय आकाश. दरम्यान पाहिलं तर सामना लांबवण्याचं काम करतोय. अवांतर धाव आली आहे. दरम्यानचा बॉल केलाय, फटका भरपूर चांगला आहे. इथे देखील भरपूर चांगली कॅच. वेल जज, आणखीन एक विकेट मिळेल गोलंदाजाच्या खात्यामध्ये आणि सामना संपलाय. मॅच इथून जिंकली आहे श्री कान्हाई पायगाव या संघानं. बिग कॉंग्रॅच्युलेशन टीम पायगाव आणि हार्डलक या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल कौतुक आणि आभार टीम सांगोडे. तर या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच नो डाऊट जितेंद्र, ज्याच्या बॅट मधून धावा आल्या 18 आणि गोलंदाजी करत असताना 2 गडी ज्याने बाद केले, तो 1 गडी बाद केला, 1 धावचीच्या स्वरूपात झाला. त्यामुळे तोच जितेंद्र ठरलाय सामन्याचा हिरो, सामन्यावर मॅन ऑफ द मॅच.